ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवद्गीता चैप्टर 1 श्लोका 19. सघोषोधार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत् नभश्च पृथिवीं चैव तुमुलोऽभ्यनुनादयन्. सघोषोधार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत् नभश्च पृथिवीं चैव तुमुलोऽभ्यनुनादयन्. सघोषो धार्तराष्ट्राणां ಶಂಕನು ಘೋಷ ಐಕಿಕನ ಪಾಂಡವನ ಪಕ್ಷಮತಿ ಧಾರ್ತರಾಷ್ಟ್ರಾಣಂ ಧೃತರಾಷ್ಟ್ರ ಮಹಾರಾಜನ ಪುತ್ರೋನೋ ಬೇಟಾವನೋ ಹೃದಯಾನಿ ವ್ಯದಾರಯತ್ ಹೃದಯ ಚೂರ್ ಚೂರ್ ಹೀಗಸ ನಭಶ್ಚ ಪೃಥ್ವೀಂ ಚೈವ तुमुलोऽभ्यनुनादयन्. नभमभि पृथिवीमा आकाशमभि पृथिवीमा ते शंकनुनादति कंपन उठस वाइब्रेशन होस भरिगस तैनाद आकाशमभि भूमिमा. ये श्लोकमा पांडवना पक्षमती अवतुसे शंखनादनो प्रभाव कौशेकना वर्णन कर्यास. नभमभि पृथ्वीमा भरिगस तै शंखनाद दिव्यनाद देवना पक्षमती अवतुसे शंखनाद तै शंखनाद इतकू प्रभावशाली इतकू दिव्य की नभमभि पृथ्वीमा तै नादनु कंपन भरिगस तै नाद ऐकिकन धृतराष्ट्र महाराजना बेटाओनो हृदय चूर चूरीगस. त्योनु हृदय कसान चूर चूर होस. इने कारण त्योनु अंतर्मन त्योना अंतर्मनने गोत्त ते कितकू अधर्मती चल्यास ते कितकू तोंदर दियास पांडवोने. आयनादनो प्रभावती आयनादनो कंपन्नती ते भयभीत होतास. कसान त्योने गोत्त हते चोट रीति चल्यानीस ते तप्प रीति चल्यास. आई दिव्यनाद प्रभावशाली नाद एक संकेत त्योने बदलावणेने देव खाछे की था भय अस्तुनी. कौरव पक्षमा श्रीकृष्ण नहीं तेष्टि कौरव भयभीत होता लियस. देवना तरफती एक संकेत त्योनो निर्णय ते बदलाडे से युद्ध करा नको कन ते निर्णय लिए से आई नाद ऐकी कन भी ते त्योनो निर्णय बदलाडता नहीं.